हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त असा साडीचा लेहंगा। तर इथे बघा नवीनच साडी घेतलेली आहे आणि काठपदराची आहे, खूप सुंदर साडी आहे आणि खूप छान असा याचा मी ड्रेस तयार केलेला आहे। तुम्हाला शेवटी दिसेलच त्याचं कटिंग शिलाई सगळं काही मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे मी साडीचा पदर कट करून घेते कारण पदराचा बनवायचा आहे ब्लाउज। ठीक आहे, तर याला मी साईडला ठेवून घेते। आता यानंतर जी काही उरलेली साडी आहे ना ती आपल्याला घडी करून घ्यायची आहे। पण आता या साडीला शेवटी बघा प्लेन फॅब्रिक आलेलं आहे असं, तर हे लेहंग्यामध्ये घेता येणार नाही, त्यामुळे मी याला सुद्धा कट करून काढते। ठीक आहे, जेवढी साडी आपली वर्कची आहे, जेवढी डिझाईनची दिसते ती सगळी साडी मी इथं घेणार आहे आणि जी शेवटी प्लेन असतो नेस्ता भाग असतो ना तो मी कट करून काढला। पीस पण त्यालाच होता तर तो पण मी साईडला काढलेला आहे। आता या साडीला घडी करून घ्यायचं आहे, जसं आपण साडीची घडी घालतो तशीच घडी घालायची आहे, याच्यामुळे उंचीचं माप टाकायला सोपं जातं। अशा प्रकारे बघा 4 फोल्ड घडी झाल्यानंतर आणखी एक फोल्ड टाकायचं म्हणजे 8 फोल्ड होईल ते। अशा प्रकारे हे बघा ही झाली उंचीची घडी। आता डायरेक्शन व्यवस्थित बघायचं आहे, खालची बाजू वरची बाजू आणि खालून वरती अशा बाजूने आपल्याला काय करायचंय माप टाकायचं आहे पूर्ण उंचीचं। जी काही पूर्ण उंची तयार करायची असेल त्याच्यामध्ये तुम्हाला बेल्ट उंची वजा करायची आहे। जसं की आता 36चा मला हा लेहंगा तयार करायचा आहे आणि 2 इंचाचा बेल्ट येणार आहे, तर 36 मधून मी 2 मायनस केले आणि मार्किंग केलेलं आहे इथं मी 34 इंच वरती। ठीक आहे, 2 इंचाचा बेल्ट तयार करायचा आहे म्हणून 34 आणि प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे याच्यामध्ये, कारण शिलाईचं मार्जिन म्हणजे 1.5 इंच मायनस झालेलं आहे। तर अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलं आणि 2-3 ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे काय होतं जी रेषा आहे ती आपली सरळ येते, एकसारखं कटिंग होतं। ठीक आहे, क्रॉस होणार नाही। आता ही लाईन मी मार्क करून घेते अशा प्रकारे। आता वरचा जो काही उरलेला कपडा आहे तो सगळा काढून टाकायचा बघा, आणि त्याच्यामध्ये बेल्ट बनेल, बाहीला पण लागणार आहे काठ, तर हे साईडला ठेवून द्यायचेत। आता हा झाला आपला खालचा भाग कटिंग। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यासाठी अस्तर कटिंग करायचं आहे। कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे, तुम्ही सॅटिनचं पण घेऊ शकता। ठीक आहे, तर इथं मी तुम्हाला बघा प्लिट्स आहेत त्या कशा घ्यायच्या आहेत ते सांगते। 3 इंच त्याच्यापुढे 1 इंच असं मार्किंग करते, 3 इंच आणि 1 इंच, म्हणजे 1 इंचाचा आपला गॅप राहणार आहे। 2 प्लेट्समध्ये 1 इंच गॅप राहणार आहे, त्याच्यासाठी असं सगळं काही मार्किंग शेवटपर्यंत करून घ्यायचं आहे। बाकी कमर घेरावरती त्याला ॲडजस्ट आपण करणारच आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा आपल्याला काय करायचं आहे, जिथं 1 इंच घेतलेलं आहे ना त्या 1 इंचावरती आपली प्लीट्स येणार आहे। मी आता सुरुवातीला 3 इंच घेतलं, 3 इंचाच्या पुढे मी 4 इंच मार्किंग केलं आणि तिथून पुढे त्याच्या पुढे 1 इंच म्हणजे 4 इंच 1 इंच 4 इंच 1 इंच अशा प्रकारे मी सगळ्या साडीवरती मार्किंग करून घेत आहे। ठीक आहे, 1 इंचाचा प्रत्येक प्लीट्समध्ये गॅप राहणार आहे, म्हणजे एकसारख्या प्लीट्स दिसतात, ह्या मोजून घेतलेलं नाही, असंच घेतलेलं आहे सगळं। शेवटी घेर आपण ॲडजस्ट करणार आहे। आता इथं बघा हे अस्तर घेतलेलं आहे टोटल 4 मीटर। कस्टमरला एकदम घेरचा ड्रेस पाहिजे होता, अस्तर भरपूर वापरलेला आहे, 4 मीटर 3 मीटरमध्ये पण होऊ शकतं। आता याला पण मी असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि इथे पण आपल्याला उंची टाकायची आहे। बघा जी काही आपल्या लेहंग्याची उंची असेल ना त्याच्यामध्ये 2 इंच कमी घ्या, तरी पूर्ण उंचीच आता वापरली जाईल इथे, तर मी आहे असं ते घेतलेलं आहे। आता जे काही आपण साडीवरती मार्किंग करून घेतलेलं होतं ठीक आहे, त्या मार्किंगप्रमाणे पूर्ण साडीला प्लीट्स घ्यायच्या आहेत। तर इथे मी स्टार्ट करते, मी थोडं दाखवते, बाकी मी त्याचप्रमाणे सगळ्या घेतलेल्या आहेत। हे बघा जो आपला 1 इंचाचा पॉईंट होता ना तो इथं आपल्याला आणून ठेवायचा आहे आणि असं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या साडीला प्लीट्स देऊन घ्यायच्या आहेत। समोरचा जो 3 इंचाचा भाग होता तो प्लेनच राहिलेला आहे, कारण जॉईंट करण्यामध्ये जाणार आहे आतलं जे मार्जिन असेल त्याच्यामध्ये। आता बघा प्रत्येक जे आपला 4 इंचाचा पॉईंट आहे ना तो 1 इंचाच्या पॉईंटवरती आणून असा ठेवायचा आहे, म्हणजे प्रत्येक प्लीट्समधला गॅप बघा सेम राहतोय। आणि तुम्ही हे अंदाजाने सुद्धा करू शकता, बऱ्याचदा साडी कमी असते जास्त असते, ज्यावेळेस जास्त साडी असते ना तर त्यावेळेस प्लीट्स आणखी मोठ्या घ्यायच्या, म्हणजे 4 इंचाच्या ठिकाणी तुम्ही 5 इंच पण करू शकता, 6 इंच पण करू शकता। घेर जास्त होतो, प्लीट्स छोट्या दिसतात, जो दिसणारा भाग आहे प्लीट्सचा
तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी 1 इंच ठेवलेला आहे, पण तुम्ही या ठिकाणी अर्धा इंच पण ठेवू शकता, 2 इंचाचा पण ठेवू शकता, जसं तुम्हाला कपडा मॅनेज करायचा आहे त्या प्रकारे। तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण साडीला प्लीट्स देऊन घ्यायचे आहेत। मी याच्या अगोदर ना चॅनलवरती खूप लेहंग्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि खूप छान व्हायरल गेलेले आहेत सगळेच। तर हा सुद्धा कस्टमरचा मला आलेला होता, म्हणून मी हा पण तुम्हाला दाखवतेय। तर एकदा घेर मोजून बघायचा आहे, जो काही तुमचा कंबरेचा पूर्ण राऊंड आहे ना त्याच्यामध्ये 1-2 इंच तुम्ही लूजिंग ठेवू शकता, 2-3 इंच आवडीप्रमाणे, जास्त पण ठेवायचं नाही, कारण काय होतं मग कमरेवरती बांधल्यानंतर खूप गोळा होतो तो बेल्ट, जास्त गोळा पण नाही झाला पाहिजे। आधी इथे बघा थोडंसं जास्त झालेलं होतं, म्हणून मी दोन्ही साईडला एक अजून प्लीट्स देऊन घेतली आणि फक्त शिलाईचं मार्जिन ठेवलेलं आहे। आता मी साडीचा जो पार्ट आहे तो पूर्ण उलटा केलेला आहे आणि साईड फिटिंग करून घेतेय। फक्त अर्धा इंच किंवा 1.25 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला काय करायचं आहे, वरतीपर्यंत ह्याला जोडून घ्यायचं आहे। तर जो राऊंड होता ना बेल्टचा, म्हणजे जो काही कमरेवरती आपल्याला लागणार आहे, तो होता टोटल 32 इंच, ठीक आहे। तर 34 तयार होईल अशा प्रकारे मी घेतलेला आहे। इथे बघा आपण मी काय केलं, शिलाई देऊन घेतलेली आहे। आता याच्यानंतर ह्याला आपल्याला अस्तर जॉईंट करायचं आहे। अस्तर पण आपण सेम साडीच्या कपड्यासारखंच कटिंग केलेलं होतं, तर ह्याला पण अंदाजाने प्लीट्स घेते। आता हे काय मोजून नाही घेते मी, पण जेवढा राऊंड आपला तयार झालेला आहे साडीचा तेवढाच राऊंड अस्तरचा पण तयार करायचा आहे। तर त्या मापाने तुम्हाला प्लीट्स घ्यायचे आहेत। अस्तर तुमचं सेम असेल माझ्या एवढं, कदाचित कमी असेल, कदाचित जास्त पण असेल। फक्त लक्षात ठेवा एकसारख्या प्लीट्स घेऊन आपल्याला त्या साडीचा जो आपण घेर केलेला आहे त्या घेरवरती अस्तरचा घेर जॉईंट करायचा आहे अखंड। तर ते पण तुम्हाला दाखवते। मी अगोदर इथं प्लीट्स देऊन घेत आहे याच्यावरती एकसारख्या। तुम्हाला आजचा व्हिडिओ किंवा या लेहंग्याचं कटिंग शिलाई कशी वाटली मला नक्की सांगा, आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी खूप दिवस झाले व्हिडिओ अपलोड केलेले नाहीत चॅनलवरती, तरीसुद्धा तुम्ही खूप छान प्रेम देताय, सगळे व्हिडिओ बघत आहेत, प्रत्येक व्हिडिओवरती तुमची कमेंट येत आहे। आणि खूप दिवस झालं मी हा लेहंगा तयार केलेला होता, पण ह्याचा व्हिडिओ अपलोड करणं पॉसिबल नव्हतं। तर मी आज वेळ काढून तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते। मला खूप सारे मेसेज आलेले होते स्टेटसला या लेहंग्याचा फोटो बघून की मॅडम ह्याचा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करा, तर मी तो आज अपलोड करते आहे। आता बघा आपल्याला काय करायचं आहे, याला साईडनं सेम तसंच फिटिंग करून घ्यायचं आहे। मी खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला लेहंगा दाखवते, तुम्ही एकदम कमी वेळामध्ये कोणत्याही साईजसाठी इझिली तयार करू शकता। या प्रकारे खूप सोपी पद्धत आहे आणि फिनिशिंग एक नंबर येते ह्याच्यामध्ये। इथे बघा ह्याला पण साईडला फिटिंग करून घेतलं, डबल शिलाई देते, तुम्ही सिंगल पण देऊ शकता, डबल पण देऊ शकता तुमच्या इच्छेप्रमाणे, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो घेर आपण तयार केलेला आहे ना तो साडीच्या घेरमध्ये आतमध्ये टाकून द्यायचा आहे आणि वरती राऊंडला शिलाई देऊन घ्यायची, ठीक आहे। तुम्ही डबल अस्तर पण वापरू शकता तुम्हाला अजून बाउन्सी पाहिजे असेल तर, ओके। ट्रान्सपरंट साडी असेल तरी पण काय होतं मग त्याला एक सॅटिन वापरायला लागतं, एक कॉटनचं वापरायला लागतं, असं तुम्ही तुमच्या साडीप्रमाणे अस्तर कसं घ्यायचं आहे ते ठरवू शकता। तर इथं मी संपूर्ण राऊंडवरती शिलाई देऊन घेत आहे बघा, ठीक आहे। आता आपल्याला ह्याला फक्त राहिलेला आहे बेल्ट बनवायचा, तर तो बेल्ट कसा बनवायचा आहे तो पण मी दाखवते। बेल्टसाठी मी काठांचा वापर करणार आहे, ठीक आहे। जे काय आपण काठ कट करून काढलेले आहेत साईडला त्या काठाचा वापर करून आपल्याला बेल्ट तयार करायचा आहे, तर तो पण मी तुम्हाला दाखवते। तर बघा बेल्ट आपल्याला कट करण्यासाठी हा जो तयार झालेला राऊंड आहे तो मोजून घ्यायचा आहे। तर इथे बघा जो काही राऊंड तयार झालेला आहे तो मी मोजून घेतला आणि फोल्ड केलेला आहे काठांचा भाग सुद्धा, आणि त्याच्यापेक्षा 1-2 इंच आपल्याला जास्त कटिंग करायचं आहे, कारण बेल्ट फोल्ड पण करायला लागेल समोर, म्हणून 2 इंच जास्त कटिंग करायचं। आणि आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे। तर एका बाजूकडून मी असं फोल्ड करून घेतलं, बेल्टची उंची 5 इंच कट केली ना तर 2 इंचाचा बेल्ट तयार होतो, ठीक आहे। आता बघा मी कुठल्या तरी एका साईडकडून स्टार्ट करते जोडायला, जी बाजू फोल्ड केलेली आहे तीच बाजू आपल्याला स्टार्टिंग करायची आहे, आणि शेवटी मग जी काही उरते फोल्ड करून ती पूर्ण फोल्ड करू शकतो अशा प्रकारे। आता बेल्ट बघा कसा ठेवला आहे, आतल्या बाजूकडे ठेवलेला आहे आणि अस्तरच्या बाजूकडे काठांची सरळ बाजू आहे,
तर अशा प्रकारे ठेवून तुम्हाला काय करायचं आहे, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन पूर्ण राऊंडवरती शिलाई करायची आहे। बेल्टची एक बाजू फोल्ड केलेली आहे, दुसरी बाजू अजून फोल्ड केलेली नाही, तर दुसरी बाजू तेव्हाच फोल्ड करायची ज्यावेळेस पूर्ण राऊंड बसून जो काही शिल्लक कपडा राहतोय तो फक्त फोल्ड करायचा। त्यामुळे काय होतं, आपला बेल्ट कमी किंवा जास्त असा काहीच प्रॉब्लेम येत नाही, परफेक्ट बसतो। आजचा व्हिडिओ खूप छान आहे, खूप छान लेहंगा साडीचा मी तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे। नक्की हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त, याच्यावरती कमेंट करा आणि लाईक पण करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा लेहंगा कसा वाटला मला सांगायला विसरू नका। बघा मी दुसऱ्या बाजूला पण बेल्ट असा फोल्ड केलेला आहे। आता मी काय करते, जे काही बेल्ट लावलेलं मार्जिन आहे की नाही तुम्हाला दिसत असेल, ते बेल्टच्या बाजूकडे ठेवूनच मी वरून एक त्याला दाब शिलाई देते, त्यामुळे फिनिशिंग चांगलं येतं। तर बघा तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे, माझ्याकडे लाईव्ह रेकॉर्डिंग स्वरूपात आता सध्या ड्रेस क्लास, ब्लाऊज क्लास, नऊवारी साडी क्लास अवेलेबल आहे। तर तुम्हाला जर क्लासबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला क्लासबद्दल संपूर्ण माहिती शेअर करेल। त्याचबरोबर माझं जे ॲप्लिकेशन आहे प्राजक्ता फॅशन डिझायनर या नावाने, ते तुम्हाला काय करायचं आहे, गुगल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून लॉग इन करायचं आहे। तर त्यामध्ये तुम्हाला माझे सगळे क्लासेस मिळतील, लाईफ टाईम सपोर्ट आहे, लाईफ टाईम क्लासचा ॲक्सेस मिळतो। तुम्ही घर बसल्या तुमच्या वेळेमध्ये परफेक्ट फिटिंग फिनिशिंगमध्ये ड्रेस, ब्लाऊज, नऊवारी साडी शिकू शकता। तुम्हाला जर शिकायचं असेल, माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर तुम्ही नक्कीच माझा कोर्स जॉईन करून शिकू शकता। ओके, जास्त माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सॲपला मेसेज करा। तर इथं बघा संपूर्ण जो बेल्ट आहे तो मी बाहेरच्या बाजूकडे आता फोल्ड करून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा शिलाई देऊन घेते। तर एवढा सोपा आहे लेहंगा बनवणं, अतिशय कमी वेळामध्ये कुठल्याही साईजसाठी तुम्ही हा लेहंगा तयार करू शकता। कपड्याचा करा, साडीचा करा, सेम पद्धत आहे। हा बेल्टवाला साऊथ पॅटर्न आहे आणि खूप सुंदर असा छान फिनिशिंगमध्ये मी ह्याला तयार करून घेतलेला आहे। आता हा जो बेल्ट आहे ना, हा 2 इंची झालेला आहे, पण बऱ्याचदा जी याच्यामध्ये आपण नाडी टाकतो ना ती खूप मागे पुढे होते, खालीवरती होते। त्याच्यासाठी मी काय करते, बेल्टला एक मधोमध शिलाई देऊन घेते, जेणेकरून जो खालचा भाग आहे ना त्याच्यामध्ये ती नाडी येणार नाही, फक्त वरच्या बाजूलाच राहील, म्हणून एक ती शिलाई देऊन घेतली। तर अशा प्रकारे लेहंगा तयार झाला आहे। मी लगेचच तुम्हाला ह्याच्या ब्लाऊजची सुद्धा कटिंग शिलाई दाखवते, अतिशय सोप्या पद्धतीमध्ये। अस्तर घेतलेला आहे मी 4 फोल्ड करून। जी काही तुम्हाला ब्लाऊजची उंची तयार करायची आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। ओके, नेहमीप्रमाणे इथे बघा मला ब्लाऊजची उंची तयार करायची आहे 13 इंच, मी मार्किंग करत आहे 14 इंचवरती। सिंपल ब्लाऊज आहे हा। त्यानंतर इथे लाईन मार्क करून घेतली, यानंतर याला बोटनेक पॅटर्न आहे हा, त्यामुळे पूर्ण शोल्डरच्या निम्मे करून आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। तर इथे मी शोल्डर ठेवलेला आहे 7 इंच, मुंडा उंची घ्यायची आहे आपल्याला 6.5 इंच। ओके, त्यानंतर ही रेषा मार्क करून घ्यायची आहे। याच्यावरती छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच लूजिंग आणि शिलाईचं मार्जिन अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर ठीक आहे, मी मार्क करून घेतलं। इथे बघा छातीचा चौथा भाग प्लस आपल्याला 1 इंच लूजिंग ॲड करायचं आहे। तर इथं मी 8.5 वरती मार्किंग केलं, 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। 7.5 येतो चौथा भाग, पण 1 इंच लूजिंग ॲड केल्यामुळे साईज झाली 8.5 इंच। 8.5चंच फिटिंग टाकायचं आहे आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवले। त्यानंतर कमरेचा राऊंड आपल्याला घ्यायचा आहे, जो काय असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 1 इंच टक्स मार्जिन, 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे कमरेचं माप घेऊन रेषा आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे। 1.5 इंचावरती किंवा 1 इंचावरती आपल्याला काय करायचं आहे, असं आर्महोल शेप मार्क करून घ्यायचं आहे आणि कटिंग करायचं आहे। दोन्ही भाग एकत्रच कटिंग होत आहेत, बॅक आणि फ्रंट। ठीक आहे, माप जे काही तुम्ही घेतले असतील ते तुम्ही रिचेक करून घेऊ शकता। कधी कधी गडबडीमध्ये काय होतं, कमी जास्त होतं आणि त्याच्यामुळे आपला ब्लाऊज चुकू शकतो। त्यामुळे कटिंग करायच्या अगोदर एकदा कन्फर्म करायचं की बाबा व्यवस्थित माप टाकलेली आहेत का। आता हा वरचा आहे बॅक आणि आतला आहे फ्रंट, हे दोन्ही आपल्याला वरून कट करून घ्यायचं आहे शोल्डरमधून। इथे बघा मी याचे शोल्डर कट करून घेतलेला आहे, फोल्ड होता कपडा तिथे। आता मी बॅकला इथं फोल्ड करते, मी पलटी करून गळा बनवणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये तुम्हाला दाखवते कसं तयार करायचं ते। इथे बघा तुम्हाला
गळा रुंदी टाकायची आहे. तर बोटनेकमध्ये जी काही तुम्हाला गळ्याची शोल्डरची पट्टी तयार पाहिजे असेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मार्जिन ॲड करून मार्किंग करायचं असतं. तर मी 3.5 इंच गळा रुंदी ठेवलेली आहे आणि गळ्याची उंची जी काही तुम्हाला तयार करायची आहे ना, त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करून गळ्याच्या उंचीचं माप टाकायचं आहे. तर असा इथं मी बॉक्स तयार करून घेतला बघा. 3.5 इंच गळा रुंदी आहे. याची तुम्ही 3 पण ठेवू शकता. ओके, वरचा गळा आहे तो 3 इंचवरती मार्किंग करून घेतलेला आहे. वरचं गोल शेप मार्क केला आणि खाली कस्टमरला ड्रॉप शेप पाहिजे होता, तर मी तसाच मार्क केलेला आहे विदाऊट पेपर कॅनव्हास. आणि परफेक्ट फिनिशिंगमध्ये तुम्ही अशा प्रकारे गळा तयार करू शकता. आता जे काही मार्किंग केलेलं आहे ना, ते दुसऱ्या बाजूकडे म्हणजे घडी पलटी केली आणि मी ते टॅप करून घेतलं. तर इथे बघा ते पुसटचं उठून आलेलं आहे. आता ह्याच्यावरून हेच मार्किंग डार्क करून घ्यायचं आहे. असं आता अखंड झालेलं आहे. ठीक आहे, आता सेम असंच आपल्याला फ्रंटचा सुद्धा गळा मार्क करायचा आहे. आणि त्याच्या अगोदर इथे मी काय करते, डायरेक्ट मेन कपडा कट करत आहे. तर मेन कपडा जो आहे तो तुमच्या कपड्यावरती व्यवस्थित कसा बसतोय हे बघून कटिंग करा. आता इथं पदराची डिझाईन थोडीशी वेगळी होते, म्हणजे मागे पुढे झालेली आहे, पण कस्टमरला पदराचाच ब्लाऊज पाहिजे होता, कारण तो कॉन्ट्रास्ट दिसतोय लेहंग्यावरती. त्यामुळे मी पण तो त्याच्यावर जसा बसेल तसा बसवलेला आहे. दोन्ही बाजूकडे काठांचं जी बॉर्डर असते त्याच्यावरती पार्ट ठेवून मी याचं असं कटिंग करून घेतलं. ठीक आहे, बॅक आणि फ्रंट दोन्ही झालेलं आहे. फ्रंट नेक अजून मार्क करायचा आहे, तर तो पण करून घेऊयात. गळा रुंदी सेम ठेवायची. पाठीमागची 3.5 ठेवली तर पुढची सुद्धा 3.5 ठेवायची आहे. आणि गळ्याची जी काही उंची आहे ती आपल्याला मार्क करून घ्यायची आहे. 4 इंचावरती मार्किंग केलं म्हणजे 3.5चा गळा बनेल. तर जास्त मोठा नाही, जास्त लहान नाही आणि परफेक्ट बसतो. इथे मी अस्तर पुन्हा फोल्ड करून घेतलं. फोल्ड केल्याच्यानंतर टॅप करून घेतलं. आता इथं बघा परत तेच मार्किंग डार्क केलं, म्हणजे आता हे पण अखंड झालं. एकदम कमी वेळामध्ये परफेक्ट फिनिशिंगमध्ये पार्ट आपला तयार होतो. कमरेला पण एक्स्ट्राची मी कमरपट्टी लावणार नाही, म्हणून मी काय करते, जो मेन पीस आहे ना तो इथं मी घेतलेला आहे. त्याच्यावरती हे अस्तर ठेवलं सरळ बाजूकडे. कमरेला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी अस्तरवरती शिलाई केली. बघा, फक्त अर्धा इंच खाली काठांची बॉर्डर सोडून दिली आहे. अस्तरवरती अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई केली. परत वरच्या बाजूकडे इथे जे काही गळ्याचं मार्किंग केलेलं आहे बरोबर त्याच मार्किंगवरून इथं मी शिलाई देऊन घेत आहे. अशा प्रकारे विदाऊट पेपर कॅनव्हास गळा तयार करते आहे, लहान मुलीचा ब्लाऊज असल्यामुळे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. आतील भाग कट द्यायचे आहेत आणि पलटी करायचं आहे. याच्यामुळे काय झालं, आपली कमर पण तयार झाली आणि गळा पण तयार झाला. समजा तुमचा ब्लाऊज स्लीवलेस असेल तर आर्महोलवरती पण तुम्ही सेम अशी शिलाई करून याला पलटी करून घ्या. पण या ब्लाऊजला पफ स्लीव्ज आहे, चंद्रमुखी बाही, तर ती लावायची असल्यामुळे मी आर्महोलवरती काय केलेलं नाही आहे शिलाई. आता मी याला फक्त पलटी करून घेतलं. प्रेस करून घ्यायच्यावरती, प्रेस केल्यामुळे प्रॉपर फिनिशिंग येणार आहे. आणि नसेल तर डायरेक्ट कवर शिलाई देऊन घ्या, म्हणजे एकदम किनारीला शिलाई येते. ही व्यवस्थित फोल्डिंग करून कपडा अस्तर दोन्ही पण व्यवस्थित काय करायचं आहे, तुम्हाला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर खूपच सोप्या पद्धतीमध्ये परफेक्ट असा मी तुमच्यासोबत हा लेहंगा आणि त्याच्यावरचा ब्लाऊज जो काही आहे तो मी शेअर करते आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर ब्लाऊजचे पेपर कटिंग ऑर्डर करायचे असतील किंवा माझे क्लास जॉईन करायचे असतील तर मला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲपला मेसेज करा. तुम्हाला क्लासबद्दल, पेपर पॅटर्नबद्दल पूर्ण माहिती मिळेल. आता बघा, संपूर्ण जो अस्तर आहे त्याच्यावरती मी शिलाई देऊन घेते आणि जो काही साईडने एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून काढते. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला फ्रंट तयार झालेला आहे. बॅकसुद्धा मी तुम्हाला छान असं तयार करून दाखवते. बॅक हुक ब्लाऊज आहे हा. तर बघा, संपूर्ण इथं मी काय करते, गळ्यावरती सुद्धा एक कवर शिलाई देऊन घेते. आता ऑप्शनल आहे, तुम्हाला जर लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल तर तुम्ही याला प्लेनसुद्धा ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. ऑलरेडी ब्रॉकेडसारखं झालेला आहे प्रकार हा, त्यामुळे मी ह्याला लेस वगैरे काही लावणार नाही आहे. फक्त बॅकसाठी त्यांनी लेस मला आणून दिलेली होती अरीवर्कची, तर ती तेवढी लावून घेणार आहे मी. ते व्हिडिओमध्ये नाही दाखवलेलं, पण मी ती लावून घेणार आहे. तुम्हाला लावल्यानंतर दिसेलच.
आता मी दुसरा भाग घेतलेला आहे, म्हणजे पाठीमागचा भाग घेतलेला आहे तयार करण्यासाठी. फोल्ड करून सेंटर लाईन मार्क करून घेतली. आता ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, हे अस्तर ठेवायचं आहे. सेम तशीच पद्धत, अर्धा इंच मार्जिन घेऊन खाली कमरेला शिलाई करायची. तुम्ही पट्टी बसवणार असेल तर ठीक आहे, नसेल बसवायची तर असं फोल्डिंग करून घ्यायचं. लगेच असं वरती गळ्याच्या बाजूकडे पण शिलाई करायची. ड्रॉप शेप आहे, नॉट लावायचे आहेत त्याला, त्यामुळे मध्ये सुद्धा तुम्हाला एक 1/2 इंचाचा गॅप ठेवायचा आहे कट करण्यासाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी संपूर्ण मार्किंगवरून शिलाई व्यवस्थित फिनिशिंगमध्ये देऊन घेते आणि मग ह्याला आतला जो भाग आहे तो कटिंग करून त्याच्यावरती कट देऊन पूर्ण ह्याला पलटी करून आपण फिनिशिंग ह्याचं करून घेणार आहे. ठीक आहे. तर असं कटिंग करून घेतलं सगळीकडे. आता गोलही आहे त्यामुळे कट देते, टोकावरती जास्त कपडा ठेवू नका आणि ह्याला पलटी करून घ्या एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये. वरून कवर शिलाई देऊन ह्याला फिनिशिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही पण हाच सेम पॅटर्न बनवत असाल तर तुम्ही सेम याच प्रकारे शिलाई करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे मी याला घेतलेला आहे पलटी करून. आता मी ह्याला एक कवर शिलाई पण देऊन घेते आणि टोक आहे ते प्रॉपर बाहेर काढायचे आहेत. टोकांवरती जास्त कपडा ठेवला तर टोक बाहेर येत नाही, तिथं जाड होतं आणि तेच व्यवस्थित कटिंग करून काढलं तर पूर्ण प्रॉपर टोक त्याचे बाहेर येतात. तुमच्या 2 टोकांमध्ये गॅप दिसत नसतो. तर असं तुम्हाला हे काम करायचं आहे. ठीक आहे. आता सगळीकडे मी कवर शिलाई देऊन घेत आहे. इस्त्रीसुद्धा करू शकता. तुम्हाला कमरेवर लेस लावायची असेल, गळ्यावरती लेस लावायची असेल तर तुम्ही तीसुद्धा लावून घेऊ शकता. याचे बघा टोक पूर्ण बाहेर आलेले नाहीत म्हणून मी वरच्या बाजूकडून कपडा खेचून त्याचे टोक आहेत ते बाहेर काढून घेतले. चॅनलवरती आणखी खूप सारे व्हिडिओ आहेत लेहंगाचे, ब्लाऊजचे, ड्रेसचे. तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल ना तर बाकीचे सुद्धा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही माझे क्लास जॉईन करून घर बसल्या तुमच्या वेळेमध्ये शिकू शकता. त्यासाठी दिलेल्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला क्लासबद्दल डिटेल्स देते. व्हॉट्सॲपला फक्त मेसेज करायचा आहे, कॉल करायचा नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं अस्तर आहे ते आता पॅक करून घ्यायचं आहे जसं मी घेते आहे. ठीक आहे. पूर्ण मी शिलाई देऊन घेत आहे बघा. खूपच कमी वेळामध्ये प्रॉपर फिनिशिंगमध्ये तयार होणारा ड्रेस आहे हा, साडीचा लेहंगा. तुम्ही लहान मुलीसाठी, मोठ्यांसाठी सुद्धा हा पॅटर्न तयार करू शकता. खूप सुंदर दिसतो सणावाराला घालण्यासाठी. तर हा जो ड्रेस आहे ना कस्टमरनी मुलीच्या वाढदिवसासाठी माझ्याकडून तयार करून घेतलेला होता, म्हणून त्यांनी साडीसुद्धा नवीनच दिलेली होती आणि त्याचा ड्रेस इतका सुंदर झाला, रेडीमेडपेक्षा सुद्धा छान दिसत होता. कारण कॉम्बिनेशन छान आहे, साडी छान होती. ह्याला बघा अशी मी आता आरीवर्कची लेस घेतलेली आहे लावून, जी की मी या व्हिडिओमध्ये ते घेतलेलं नाही आहे. पण तुम्ही कुठलीही इथं नॉर्मल लेससुद्धा लावू शकता किंवा आरीवर्कच्या ज्या रेडीमेड लेस मिळतात त्या लावू शकता. इथे मी रेडीमेडच लावलेली आहे आणि जी की त्यांनीच मला आणून दिलेली होती. तर आता बॅकला मी काय केलेलं आहे, सेंटर काढून कटिंग केलं, कारण बॅक हुक ब्लाऊज आहे त्याच्यामुळे ह्याला इथं लावायची आहे हुकपट्टी आणि आयपट्टी नेहमीप्रमाणे. ठीक आहे. तर इथं मी लावत आहे हुकपट्टी. हुकपट्टी लावण्यासाठी 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे आणि त्यानंतर आतल्या बाजूकडे पट्टी पूर्णपणे फोल्ड करून घ्यायची आहे. सेम तशीच लावायची आहे आपल्याला आयपट्टीसुद्धा. ओके. प्रॉपर फिनिशिंगमध्ये पट्टी बसवायची आहे. तर अशा प्रकारे इथं झालेलं आहे हुकपट्टीवरती शिलाई करून. आता ह्यानंतर लावायची आहे आपल्याला आयपट्टी. हुकपट्टी आयपट्टी कशी लावतात तुम्हाला नक्कीच माहीत असेल, तुम्ही माझे सगळे व्हिडिओ आतापर्यंत बघितले असतील. तर इथे बघा मी हुकपट्टी लावून घेतली. आता सेम अशीच आयपट्टी लावायची आहे आणि आयपट्टीसाठी मी नेहमी सांगते की मेन फॅब्रिक वापरा, जे की इथं मी घेतलेलं आहे मेन फॅब्रिक, आणि ही पट्टी आतल्या बाजूकडून लावायची आहे आणि सरळ बाजूकडे फोल्ड करायची आहे.
यामुळे आपण ह्याच्यावरती मशीनवरची आय करू शकतो। आता मी पट्टी खाली ठेवून त्याच्यावरती हा ब्लाऊजचा पार्ट ठेवला आहे। तुम्ही उलट्या बाजूने पण शिलाई करू शकता जसं तुम्हाला व्यवस्थित वाटेल तसं। आता वरच्या बाजूकडून पट्टी आपल्याला फोल्ड करावी लागते कारण वरचा गळा आपला तयार झालेला आहे, म्हणून पट्टी मी फोल्ड केली। आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। खालून सुद्धा आपली कमर तयार आहे, त्यामुळे खालून सुद्धा पट्टी मी इथं फोल्ड केलेली आहे। दोन्ही बाजूकडून फोल्डिंग केले। लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपली कमर आणि गळा तयार असतो त्यावेळेस हुकपट्टी आयपट्टी आपल्याला अशी फोल्ड करून घ्यावी लागते। तर ते तुमच्या लक्षात आलंच असेल कधी करायची कधी नाही करायची ते। तर इथं बघा मी पट्टी या बाजूकडे केली आणि एक शिलाई देऊन घेतली, परत एक सेंटरला सुद्धा शिलाई देत आहे। असं बघा प्रॉपर फिनिशिंगमध्ये परफेक्ट अशी हुकपट्टी आयपट्टी लावून झालेली आहे। उंची एकदम प्रॉपर यायला हवी आहे। आणि बघा दोन्ही टोकांमध्ये तुम्हाला कुठे गॅप दिसतोय का, किती सुंदर असा हा पार्ट झालेला आहे। आणि आपल्याला जॉईंट करायचे आहेत शोल्डर। विदाउट टक्स ब्लाऊज तयार करते मी। तर शोल्डरसाठी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं मी शिलाई केली दोन्ही बाजूकडे। ठीक आहे, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई करायची आहे। ठीक आहे, अशा प्रकारे शोल्डर जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला आता ह्याची बाहीचं कटिंग करून बाहीसुद्धा तयार करून घ्यायची आहे। त्याच्या अगोदर बाहीच्या बाजूकडे लेवल करून घ्यायचं आहे, प्रॉपर उंची कमी जास्त काय वाटत असेल तर, आणि बाहीचं कटिंग करायचं आहे। ठीक आहे, शोल्डरसुद्धा प्रॉपर आहेत का बघून चेक करून घ्यायचे आहेत, कमी जास्त वाटले तर कट करून लेवल करून घ्यायचं आहे। ओके, आता तुम्ही याला साधी बाही लावू शकता, फुग्याची लावू शकता, लॉंग बाही लावू शकता, शॉर्ट लावू शकता, जसं तुम्हाला आवडीप्रमाणे असेल तसं। मी लावते इथं फुगा बाही, त्याच्यासाठी मी ब्लाऊज पीस जो होता ना त्याचा तो घेतलेला आहे बघा, आणि त्याला डबल फोल्ड करून परत असं 4 फोल्ड केलेलं आहे। उंची मार्क करत आहे मी 4.5 आणि त्याच्यापुढे 1.5 इंच। ओके, आता इकडे पण आपल्याला काय करायचं आहे, लाईन जी आहे ते मार्क करून घ्यायची आहे। ही झाली बाहीची, एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे मी 5 इंच, त्याच्यापुढे बाहीची घडी घेतली आणि अशा प्रकारे मार्क करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जे वरती आपलं वाढवलेलं आहे ना त्याच्यामध्ये बाहीचा आकार मिळवायचा आहे। इथं असते आपली नॉर्मल बाही, डाऊन तुम्ही 3 इंच 2.5 इंच करू शकता, आणि अशा प्रकारे बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। मी खूप व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे पफ बाही। याला मी कट केला। आता खालून कपडा बाहीचा फोल्ड असल्यामुळे याला कट करून दोन्ही बाही सेपरेट करून घेते। ठीक आहे, आता ह्याला खाली लावायचे आहेत काट। तर जे काही काट असतील ते घ्यायचे आहेत आपल्याला। नॉचेस देऊन घेते बघा, इथे कट मारते म्हणजे एवढा कपडा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे प्लीट्ससाठी, हे समजण्यासाठी। सेंटरला पण कट दिला। आता काय करायचं आहे, एक दाखवते तुम्हाला, तुम्ही अशीच दुसरी पण तयार करून घ्या। याच्यावरती आपल्याला द्यायचे आहेत प्लीट्स, तर कोणत्याही एका डायरेक्शनमध्ये तुम्ही प्लीट्स आहेत त्या देऊ शकता, किंवा वरच्या आहेत ते एका बाजूकडे, खालच्या आहेत त्या दुसऱ्या बाजूकडे, असं पण तुम्ही करून याच्या ज्या प्लीट्स आहेत त्या घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर मी ह्या बाजूकडे ह्याच्या प्लीट्स घेतलेल्या आहेत। याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूकडे प्लीट्स द्यायचे आहेत। ठीक आहे, जेवढा मी एक्स्ट्रा कपडा प्लीट्ससाठी घेतलेला होता ना तेवढ्यावरतीच मी देते बघा। तुम्ही पाहिजे तर जास्त कपडा घेऊन पूर्ण घेरावरती फक्त शिलाईचं मार्जिन सोडून सुद्धा या प्लीट्स घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। ठीक आहे, आणि जी काही जास्त बाही होते ना त्याच्या पण प्लीट्स घेऊन टाकायच्या शेवटी बसवताना, कट करायचं नाही म्हणजे एकदम प्रॉपर बाही बसते। आणि विदाऊट अस्तर करते वरचा पार्ट मी, वरच्या पार्टला मी अस्तर लावत नाही। ते तुम्ही नेटचं फॅब्रिकसुद्धा वापरू शकता, कोणतंही ट्रान्सपरंट ऑर्गेन्झा वापरू शकता जे की छान दिसतं। अशा प्रकारे इथं मी ह्याला तयार करून घेतलेला आहे। आता इथे बघा काठ घेतलेला आहे, काठांना लावायला अस्तर घेतलेला आहे, आणि विदाऊट पलटी करता मी आज तुम्हाला बाही दाखवते बघा, म्हणून मी इथं काठांना फक्त अस्तर लावून घेणार आहे। काठांच्या सरळ बाजूकडे अस्तरचा पार्ट ठेवलेला आहे, खालून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी शिलाई केली, आणि ह्याला पलटी करून आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे अस्तर। मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला दाखवलेलं होतं। त्यानंतर बघा अस्तर पलटी करून इथं मी किनारला शिलाई देऊन घेत आहे। आता तुम्हाला याच्यावरती पण खाली लेस लावायची असेल, लटकन लेस, कट पाईपची लेस असते, ती सुद्धा खूप छान दिसते, तुम्ही ती लावू शकता, रेडीमेड मिळतात। तर
इथं मी काहीच लावणार नाही आहे, पण तुम्हाला ऑप्शनल सांगितलं आहे फक्त. तर तुम्हाला जर लेस लावून घ्यायची असेल तर तुम्ही लावू शकता त्याला. आता वरचं उरलेलं जे काही अस्तर होतं ते मी काठांप्रमाणे कट करून घेतलेलं आहे. आता जी काही इथं बाही आपण तयार करून ठेवलेली होती ना, ती इथं आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. बघा, बरोबर खालच्या राऊंडवरतीच लावायची आहे. काय होतं, बऱ्याचदा पफ केल्यामुळे ना आकार सेम होतो, राऊंड आहे तो कमी होतो, मग लक्षात येत नाही वरची कुठली खालची कोणती. तर व्यवस्थित चेक करून खालच्या घेरवरती अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन हा जो बाहीचा भाग आहे तो बसवून घ्यायचा आहे. तर इथे मी तो बसवून घेते. बघा, घेर अजून बाहीचा मोजून घेतलेला नाही आहे. पूर्ण बाही जॉईंट केल्यानंतर मग आपल्याला तो मोजून बाकीचा कट करायचा आहे. डबल शिलाई देऊन घेतली मी. ह्याला इनविजिबल टाईप नाही आज जॉईंट केलेलं, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तसं दाखवलेलं आहे, मी आज डायरेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. तुम्ही इनविजिबल टाईप करू शकता. जेवढं जास्त काठ होते ना तेवढे मी फोल्ड बाही करून कट करून घेतलं. मी अशीच दुसरीसुद्धा तयार केलेली आहे. आता डायरेक्ट आपण बाही बसवूयात. इथे घेर फक्त कट करून घेऊयात. आता इथे बघा 4.5 राऊंड आहे. 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून उरलेलं जे काही आहे ना तो असं क्रॉसमध्ये कट करायचं. ठीक आहे. तयार झाल्यानंतर कटिंग करायचं सोपं जातं. दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत. आता ब्लाऊजवरती बसवून घेऊयात व्यवस्थित. तुम्हाला हवं तर तुम्ही फ्रंट राऊंड ह्याचा कट करू शकता. तुम्हाला लक्षात आलं असेल मी ब्लाऊजला पण नाही कट केला आणि बाहीला पण नाही कट केलेला. लहान मुलींना एवढी काही गरज लागत नाही, पण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही फ्रंट आर्महोल आणि बॅक आर्महोल कट करू शकता ब्लाऊजचा आणि बाहीचा सुद्धा. ओके, ते पण ऑप्शनल आहे. मी शक्यतो पफ बाहीमध्ये फ्रंट आर्महोल नाही कटिंग करत. ब्लाऊजला जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तो करू शकता. अर्धा इंच फ्रंटची गोलाई देऊन घ्यायची. बाकी हा ब्लाऊज बॉडीवरती एकदम परफेक्ट बसलेला आहे. विदाऊट आर्महोल कटिंग करतासुद्धा कुठेही फुगा आला नाही, कुठेही चून पडली नाही. एकदम प्रॉपर फिटिंगमध्ये ब्लाऊज बसलेला आहे. ठीक आहे. तरी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही पाहिजे तर तो राऊंड कटिंग करू शकता फ्रंट आर्महोलचा. इथे मी डबल शिलाई देऊन घेत आहे बघा बाहीवरती, आणि मी सेंटरपासून बाही बसवली. तुमच्या लक्षात आलं असेल, कधीही बाही सेंटरपासूनच बसवायची, त्याच्यामुळे बाही परफेक्ट बसते. आणि जरी कमी जास्त काही झाली तर ज्या त्या बाजूचं ते कटिंग करून किंवा ॲड करून आपण ते कवर करू शकतो. दुसऱ्या बाजूकडची सेम अशीच बसवून घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही बाही बसवून झाल्या. मी फिटिंग करण्यासाठी कमर फोल्ड करून सेंटर मार्किंग केलेलं आहे. हे बघा असं. आणि आता बरोबर हुकाई पट्टी सेंटरवरती ठेवून आपल्याला काय करायचं आहे, इथं ब्लाऊज आहे तो पूर्ण वरतीपर्यंत असा जॉईंट करायचा आहे. आता तुम्हाला इथं दिसत असेल कमरेमध्ये बॅक फ्रंट आपला सेम नाही आहे, कमी जास्त झालेला आहे, कारण बॅक हुक आपण केला ब्लाऊज, त्यामुळे काय झालं तिथे थोडंसं अर्धा इंच मार्जिन कमी झाल्यामुळे साईडला ते आपण कटिंग करून काढत आहे जास्त राहिलेलं. यामुळे परफेक्ट फिटिंग होतं, चारही भाग आपले समान होतात. म्हणून तुम्ही अशा प्रकारे फिटिंग करू शकता. ठीक आहे. सेंटर काढून जे काही कमी जास्त झालेलं आहे साईडला ते कट करायचं. जास्त कटिंग करायचं नाही, मार्जिन कमी होईल. आता इथं मला माहिती आहे मी बॅकला हुक लावल्यामुळे माझं तेवढा कपडा कमी झाला आणि साईडला तो कमी पडतो आहे, म्हणून मी तो कट केला. ठीक आहे. तर तुम्ही व्यवस्थित मोजून मापूनच काम करायचं आहे. आता ब्लाऊजला उलटं करून घ्यायचं आणि एक एक शिलाई देऊन मग फिटिंगची मापं टाकायची. मी तुम्हाला शेवटी दाखवते ड्रेस कसा झालेला आहे. तो खूप सुंदर दिसत होता घातल्यानंतर, एकदम बाउन्सी, कारण कडक काठपदराची साडी होती, फुगणारी होती, त्यामुळे प्रॉपर लेहंगा त्याचा झालेला आहे. तुमच्याकडे पण अशी पडून राहिलेली साडी असेल कपाटामध्ये तर त्याचा तुम्ही तुमच्या मुलीसाठी नक्कीच छान असा लेहंगा तयार करू शकता, कारण फुगणाऱ्या साड्या घालू वाटत नाहीत. बऱ्याचदा त्या आपल्याकडे तशाच पडून राहिलेल्या असतात. तर लेहंग्यासाठी एकदम परफेक्ट लुक येतो फुगलेल्या साडीचा. तर तुम्ही ती वापरून लेहंगा हा तयार करू शकता. आता आपल्याला फिटिंगची मापं टाकायची आहे. त्याच्यासाठी सेंटरला एक लाईन मार्क करून घ्यायची. तर बघा इथे मी सेंटर लाईन मार्क केलेली आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच लूजिंग असं आपल्याला फिटिंग टाकायचं. तर ह्या ब्लाऊजचं माप थोडं वाढतच घेतलेलं होतं आम्ही, कारण लहान मुलांची कसं साईज आहे ती वाढत जात असते, त्याच्यामुळे कस्टमरचं असं मत होतं की थोडं वाढतंच माप घ्या, म्हणजे 2 वर्ष तरी घालता येईल, कारण असे ड्रेस ते सारखे घालत नाहीत. तर मी त्याप्रमाणे ह्याचं फिटिंग करते, कारण लूजिंग माप घेतलेलं होतं. आता मी ह्याला फिटिंग टाकत आहे, छातीला 7.5च टाकते आहे आणि
दंड घेर 4.5 तो प्रॉपर घेतलेला आहे, कमरेचा घेरसुद्धा मी प्रॉपर घेतलेला आहे. ठीक आहे, तर असं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. कारण बघा लहान मुलांची जी साईज असते ना ती लवकर लवकर मोठ्या होत जातात, त्याच्यामुळे परत ते बसत नाही आणि हे ड्रेस काय आपण सारखे सारखे घालत नाही, मग पुढच्या वर्षी ते बसतच नाहीत. म्हणून थोडंसं वाढतं घ्यायचं उंचीमध्ये, छातीमध्ये जरा मार्जिन जास्त ठेवायचं, त्याच्यामुळे काय होतं नंतर ते वापरू पण शकतात. इथे पण बघा कमरेचा 4था भाग, छातीचा 4था भाग अधिक 1 इंच लूजिंग, 7.5चं फिटिंग टाकलेलं आहे मी टोटल, आणि इथे पण 4.5 इंच. तुम्हाला जर एकदम प्रॉपर तुम्ही माप घेतलं असेल तर प्रॉपरच फिटिंग द्यायचं आहे. लूजिंगमध्ये घेतलं असेल तर ते लक्षात ठेवून तुम्हाला फिटिंग करायचं आहे. कधीही कस्टमर तुमच्याकडे ब्लाऊज घ्यायला आले तर एकदा ट्रायल घेऊनच त्यांना द्यायचा, कारण कमी जास्त जे काय असेल ते आपण समोरासमोर करून देऊ शकतो. आणि इथं तुम्हाला दिसत असेल फिटिंगची रेषा एकदम सरळ आलेली आहे, कुठेही क्रॉस झालेली नाही. फिटिंग घेतली की त्याच्या बाजूला आपल्याला एक्स्ट्रा 2 ते 3 शिलाई घ्यायच्या असतात. ठीक आहे, 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून घ्यायच्या आहेत या शिलाई. तर अशा प्रकारे मी खूप कमी वेळामध्ये हा लेहंगा त्याच्यावरचा ब्लाऊज दोन्हीसुद्धा तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे, परफेक्ट फिटिंग फिनिशिंगमध्ये कमी वेळामध्ये. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ किंवा हा लेहंगा त्याच्यावरचा ब्लाऊज कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला क्लासबद्दल किंवा पेपर पॅटर्नबद्दल जी काही माहिती हवी असेल त्याच्यासाठी मी स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे माझा व्हॉट्सॲपचा, या नंबरला मला मेसेज करा, मी तुम्हाला क्लासच्या डिटेल्स सेंड करेल. ठीक आहे, त्याचबरोबर गुगल प्ले स्टोअरमधून प्राजक्ता फॅशन डिझायनर ॲप्लिकेशन डाउनलोड करून लॉग इन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला माझे सगळे कोर्सेस दिसतील जे की लाईव्ह रेकॉर्डिंग स्वरूपात आहेत. आता सध्या आरीवर्कचा क्लास चालू होणार आहे, तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे, तर हा आहे फायनल ड्रेस. बॅक खूप सुंदर दिसत होता लेस लावल्यामुळे, आणि हा आहे त्याच्यावरचा लेहंगा. अतिशय सुंदर ड्रेस तयार केलेला आहे आणि खूप सुंदर दिसत होता. खाली मी लेहंग्याला पण लटकन लावलेले आहेत बघा नाडीला, जे की छान दिसतात. चला बाय.